ती असली की सगळ्यांना वेगळं आणि चमचमीत खायचं असतं आणि त्यातल्या त्यात ते आवडीचंसुद्धा असायला हवं. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे जे सुरुवातीला आपण बघितलं सर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजचा बेत काय आहे. तर आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना काहीतरी वेगळं आणि चमचमीतच खायचं असतं. त्यातल्या त्यात ते आवडीचंच असायला हवं, त्यामुळं ते जरा जास्तीचंच खातात. तर इडली कोणाला नाही आवडत, इडली सगळ्यांना आवडते आणि तुम्हाला सुरुवातीला जे बॅटर मी दाखवलं त्यावरून सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आज मी इडलीच करणार आहे. नेहमी आपण जशी इडली पात्रामध्ये किंवा एखाद्या जसे स्टीलच्या कढई निघाल्या आणि त्याच्यामध्ये इडली पात्र जे आहे तर ते एक येतं आणि त्याच्यामध्ये आपण इडल्या बनवतो. पण माझ्याकडे जे आहे तर आधीपासून जे आपण जर्मलचं भांडं वापरतो तर ते 5 ते 6 पात्रांचं म्हणजे भांडं माझ्याकडे आहे. तर त्याच्यामधल्या ज्या इडल्या आहेत तर त्या मला बनवायच्या नसतात, कारण आता ते जर्मलचं भांडं आहे आणि त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही जर्मलच्या पातेल्यामध्ये, कढईमध्ये शिजवलेलं अन्न हे चांगलं नसतं. आपल्या शरीरासाठी ते हानिकारक आहे. त्यामुळे आपण स्टीलच्या किंवा पितळेच्या, तांब्याच्या किंवा आणखी एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण बऱ्यापैकी अन्न शिजवून खाऊ शकतो. तर याला पर्याय म्हणून मग मी स्टीलची किंवा तांब्याची, पितळीची भांडी जी आहे ती वापरते आणि एखाद 2 मातीची भांडीसुद्धा माझ्याकडे आहेत. तर याच भांड्यांमध्ये मी आता सध्या तरी जे जे काही अन्न शिजवते तर ते याच भांड्यांमध्ये करते. तर आता जे जर्मलचं माझ्याकडे इडली पात्र आहे तर त्याच्यामध्ये इडल्या मला बनवायच्या नव्हत्या. म्हणून मग मी असा उपाय केला. तर असं मी एक पितळेचा माझ्याकडे बट आहे तर त्याच्यामध्येच मी इडल्या बनवते गेल्या 1 ते 1.5 वर्षापासनं. तर इथे त्यासाठी मी सगळ्यात आधी चटणी करून घेतली. तर चटणीसाठी बघा मी इथे पुदिना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळं घेतलं. थोडे जिरे घेतले आणि सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं. तर ह्याचीसुद्धा चटणी बनवायची होती, कारण फक्त आपण इडलीसोबत सांबार केला की तो सगळ्यांनाच आवडतो असं नाही. ग्रीन चटणी जी आपण बनवतो तर तीसुद्धा बऱ्याच जणांना आवडते. त्यामुळे मग ज्यांना सांबार आवडत नसेल तर ती चटणी वगैरे खातात. म्हणून मग मी दोन्हीही बनवून घेत होते. कारण परत वेळेवर बनवायचं म्हटलं की मग परत गॅस ओटा खराब होतो आणि परत आपला तितकाच वेळ जातो. म्हणून दोन्हीही पदार्थ जे आहे ते मी एकदाच बनवत होते. आणि आज रविवार होता, सुट्टी होती, मुलंसुद्धा घरी होते, त्यामुळे निवांत वेळ होता आणि मुलांना मी आधीच थोडा खाऊ सकाळी बनवून दिला होता, जेणेकरून मग ते 2 तास राहू शकणार होते. तर इथे सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मी चिरून घेतल्या होत्या आणि त्यानंतर गॅसवर जे काही साल वगैरे पडलेले होते ते उचलून डस्टबिनमध्ये टाकून दिले आणि त्यानंतर गॅस ओटा स्वच्छ करून घेतला. कारण गॅस ओटा स्वच्छ असला की मग आपल्याला बाकीचे सुद्धा पदार्थ बनवायला तेवढंच छान वाटतं. तर इथे मी चटणीसाठी तडका तयार करत होते. तर त्यासाठी मी एक पितळेचंच पातेलं घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग आणि कोथिंबीर हे सगळं घातलं आणि त्यानंतर ते त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं. आता मिक्सरचं भांडं तसंही खराबच झालेलं होतं. म्हटलं एकदाच वाटीमध्ये काढून घेऊया. म्हणून मग मी डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर चटणी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेणार होते. आणि चटणी तयार झाली होती तोपर्यंत मग इकडे बॅटरसुद्धा छान असं मी जसं तुम्हाला सुरुवातीला दाखवलं तर खूप छान असं स्पंजी आणि मऊ अशा इडल्या आपल्या होणार आहेत. तर रात्रभर मी हे बॅटर जे आहे ते बाहेरच ठेवलं होतं, फ्रीजमध्ये ठेवलेलं नव्हतं. त्यामुळे अगदी छान असं मस्तपैकी बॅटर जे आहे ते रात्रभरात फुगून आलेलं होतं. तर इथे सांबार तयार करायचा होता, तर त्यासाठी मी डाळ वगैरे एका कुकरमध्ये शिजवून घेतली होती आणि तोपर्यंत मग एका स्टीलच्या कढईमध्ये मी सगळ्या भाज्या ज्या आहेत तर त्या फोडणीला घालण्यासाठी घेतल्या. तर मी एका कढईमध्ये थोडं तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर जिरे, मोहरी, अद्रक लसूण पेस्ट आणि लवंग, 2 मिरे, एक दालचिनीची काडी आणि तेजपान, थोडा कोथिंबीर हे सगळं मी फोडणीला घालून घेतलं. त्यानंतर कांदा छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत मी परतवून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही भाज्या आपल्या आवडीनुसार आपण घालतो. आता भाज्या तर तशा सगळ्या मुलांना आवडत नाही, पण याच्यामध्ये ज्या काही भाज्या आपण घालतो तर त्या मुलांना दिसत नाही. त्यामुळे ते
इडली म्हटलं की ते सगळे पदार्थ, सगळे जे सांबार असतं तर त्यातले सगळे पदार्थ आवडीने खातात. त्यामुळे मग त्याच्यामध्ये मी बटाटा, टोमॅटो, काशीफळ जे काही फळभाज्या असतात तर त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये घालते. त्यासोबतच लाल मिरच्यासुद्धा मी तडक्यामध्ये घातलेल्या होत्या. तर छान अशी फोडणी तयार झालेली होती. तोपर्यंत मग तेलावरती मंद आचेवरती फोडणी जी आहे ती सगळी तयार होत होती. जो बट आहे पितळीचा तो ठेवून घेतला आणि त्यानंतर त्याला मी असा कपडा बांधून घेत असते. आता हा कपडा आपण धुवून स्वच्छ करून परत आपल्या वापरात घेऊ शकतो. त्यामुळे कपडा कितीही खराब झाला तरी देखील काहीच हरकत नाही. तो आपण परत वापरात घेऊ शकतो. त्यामुळे असं जर आपल्याकडे भांडं असेल तर आपण त्याच्यामध्ये आरामात इडल्या ज्या आहेत त्या बनवू शकतो. आता अशाच इडल्या आपण इडली पात्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा बनवू शकतो. जर आपल्याला त्या भांड्यामध्ये इडल्या बनवायच्या नसतील तर आपण त्याच्यावरती सुद्धा रुमाल वगैरे टाकून इडल्या ज्या आहेत तर त्या लावून बनवू शकतो. पण मला याच्यामध्येच इडल्या आवडतात आणि त्यामुळे मग मी याच्यामध्येच बनवते. आणि खरं सांगू का, मला याच्यामध्ये इडल्या खाण्यापेक्षा जास्त बनवायला आवडतात. मी याच्यामध्ये इडल्या बनवत असते. तर ह्याला काही फार भांडी वगैरे घासायची सुद्धा गरज पडत नाही. एकच बट असतो आणि त्याच्यावरती एकच भांडं आपण झाकण म्हणून ठेवतो. त्यामुळे हे घासायला सुद्धा अगदी सोपं जातं. आणि वेळ तर अगदी 5 मिनटं, 5 ते 6 मिनिटामध्ये आपली इडली जी आहे ती तयार होते. कारण हा बट खूप जड आहे. हा जुनाच म्हणजे जुन्या काळातील जो बट असतो तर तोच आहे. तर हा बट जो आहे तर तो खूप छान आहे आणि खूप जड आहे, जुना आहे, त्यामुळे अतिशय जड आहे. म्हणून त्याच्यामध्ये कितीतरी वेळा अन्न जे आहे ते गरम राहतं. आणि इडली झाल्यानंतर जर आपण गॅस बंद केला तर परत एक इडली होईल एवढा हा बट जो आहे तर तो गरम राहतो. त्यामुळे या बटावरती इडल्या वगैरे करायला किंवा भाज्या वगैरे शिजवायला मला खूप आवडतं, म्हणून मी हा अधूनमधून वापरत असते. तर आता तुम्ही बघू शकता इडली इथे झालेली होती. आता इडली केक जसा आपण बनवतो तर त्याला जसं आपण टूथपिकने चेक करतो केक झालेला आहे का, तर त्याचप्रमाणे इडलीचं सुद्धा आहे. तर माझ्याकडे टूथपिक नाही आहे म्हणून मग मी चाकूनेच बघितलं इडली झाली का नाही तर. तर छान अशी मऊ लुसलुशीत इडली तयार झालेली होती. त्यानंतर मग पहिली इडली मी काढून घेतली आणि त्यानंतर परत दुसरी इडली लावली. आता असंच तुम्ही कढईलासुद्धा करू शकता. पण काय होतं, कढई खूप पसरट असते त्यामुळे एकदम पातळ अशी लेयर होऊ शकते. मी तरी अजून कढईवरती केलेल्या नाही, पण आपण कढईवरती सुद्धा करू शकतो किंवा एखादं पातेलं असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण कपडा बांधून करू शकतो. छान अशा इडल्या तयार झालेल्या होत्या. मी आधी 1-2 इडल्या काढून घेतल्या. 5 ते 6 मिनिटामध्ये एक इडली होते. तर पटापट मी 1-2 इडल्या बनवल्या आणि अगदी आपण इडली पात्रामध्ये ज्या इडल्या बनवतो तर त्या 2 इडल्या होतील एवढी ही एक इडली असते. त्यामुळे मुलांसाठी 2 ते 3 इडल्या मी काढून घेतल्या. आता आज तर सुट्टी आहे आणि आज टिफिन कशासाठी करते असं तुम्हाला वाटेल. पण आज आज जरी रविवार असला आणि मुलांना सुट्टी असली तरी देखील त्यांचं खेळणं बंद होत नाही. तर मुलं ग्राउंडवरती खाली खेळतात आणि त्यांचे जे मित्रमैत्रिणी आहे तर त्यांना आज छान अशी डबा पार्टी करायची होती. तशी तर ती प्रत्येक शनिवारी शाळा संपल्यानंतर संध्याकाळी सुद्धा करतात. पण आज सुट्टी होती तर रविवारी सुद्धा त्यांना करायची होती. तर दुसऱ्या एखाद्या डब्यामध्ये देण्यापेक्षा मी त्यांचे स्कूलचे जे टिफिन आहे तर त्याच्यामध्येच त्यांना देते. तर खाली जाऊन मुलं छानपैकी झाडाच्या बाजूला बसून आरामात डबापाटी करतात. तर मुलं टिफिन वगैरे घेऊन गेले होते. मग मला निवांत वेळ होता आणि त्यानंतर म्हटलं मग आता चला, देवपूजासुद्धा झालेली होती. छान अशी आजची देवपूजा माझी झाली होती. त्यानंतर म्हटलं आता देवघराचा खालचा जो कप्पा आहे तर तो आवरून घेऊया. तर देवघराचं हे जे खालचं टेबल आहे तर हे मी बऱ्यापैकी 8 दिवसातून किंवा 8 दिवसातून शक्य नाही झालं तर 15 दिवसातून फार फार तर स्वच्छ करून घेते. आणि पौर्णिमेला तर करतेच. पण काय होतं, पौर्णिमेला खूप घाई असते आणि सगळ्याच गोष्टी एकदाच आपल्याला करणं शक्य होत नाही. म्हणून मग मी असं अधूनमधून देवघर किंवा देवघराच्या आजूबाजूची जी जागा आहे तर ती स्वच्छ करत असते. आणि शक्यतो हा जो खालचा टेबल आहे तर याच्यामधल्या वस्तूसुद्धा मी 15 दिवसातून व्यवस्थित ठेवून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये झुरळ होत नाही. कारण 1 ते 2 महिने जरी याच्यामध्ये आपण बघितलं नाही किंवा हे तसंच ठेवलं सामान, म्हणजे जरी आपण रोज वापरत असलो तरी देखील मागच्या बाजूला झुरळ एवढे होतात की आपण विचारही करू शकत नाही. म्हणून मग मी आता अधूनमधून सगळं सामान जे आहे तर ते काढून घेत असते आणि 8 दिवसाला किंवा 15 दिवसातून एकदा हे सामान काढते, जेणेकरून झुरळ एखादं जरी असलं तरी ते लगेच दिसून येतं आणि त्याला आपल्याला बाहेर काढता येतं. तर इथे सगळे डबे मी खाली काढून घेते. ट्रेसुद्धा जो आहे हा ड्रॉवर जो आहे
तर तो सगळा स्वच्छ करते आणि त्यानंतर परत त्याच्यामध्ये सगळ्या डब्या ज्या आहेत तर त्या पुसून ओल्या कपड्याने पुसून परत त्या ड्रॉवरमध्ये ठेवून देते. आणि जे देवांचे कपडे आहे तर ते ज्या कॅरीबॅगमध्ये ठेवलेले आहे तर त्या कॅरीबॅगसुद्धा बाहेरच्या बाजूने फक्त पुसून घेते आणि त्यानंतर मग त्यासुद्धा ड्रॉवरमध्ये व्यवस्थित ठेवून देते. आता हे सगळं ठेवत असताना निवांत वेळ हवा असतो, कारण रोज सकाळी मुलांना स्कूल असतं, त्यांचं आवराआवर करायचं असतं आणि घरातील सुद्धा सगळी कामं असतात. म्हणून म्हटलं आज चला रविवार आहे आणि छान असा वेळ होता दुपारी, तर मग सगळं हे जे आहे देवघराचं खालचं टेबल तर हा मी सगळं आवरून घेतला. आणि खालीसुद्धा फार काही सामान नाही, अगदी ज्या काही डेकोरेशनसाठी मी वस्तू वापरते आणि त्यासोबत काही माळी आहे, काही घंट्या वगैरे असतील किंवा धूप असेल, अगरबत्तीचं असेल, ते सगळं सामान मी खालच्या बाजूला ठेवते. आणि सोबतच रांगोळ्या असतील किंवा आणखीन काही सामान असेल तर ते सुद्धा सगळं काही मी टेबलमध्येच खालच्या बाजूला ठेवते. तर त्यामुळं काय होतं, सगळं सामान वेळेवरती मिळतं आणि पूजा करायच्या वेळेस मला देवपूजा करताना मधातच उठण्याची गरज पडत नाही आणि सगळं काही व्यवस्थित जागेवरती मिळतं. आणि मला माहिती आहे की या डब्यामध्ये काय आहे, कुठे काय ठेवलेलं आहे, आणि असं सगळं सामान व्यवस्थित ठेवलेलं असलं आणि सारख्या वस्तू सगळ्यामध्ये ठेवलेल्या असल्या की आपल्याला व्यवस्थित कळतं कशामध्ये काय आहे. तर इथे आता मी प्रत्येक पिशवीमध्ये एक छोटं छोटं पाऊच घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एका पाऊचमध्ये फक्त बाळकृष्णाचे ड्रेस आणि दुसऱ्या एका पिशवीमध्ये फक्त स्वामींचे वस्त्र, त्यासोबतच दुसऱ्या एका बॅगमध्ये स्वामींचे आसन किंवा देवघरातील आसन. तर असं सगळं मी एक एक पिशवीमध्ये ठेवते. आणि डब्बेसुद्धा प्रत्येक डब्यामध्ये काय वस्तू आहे तर ते सुद्धा लगेच कळतं, कारण एक एकच डबे सगळे मी ठेवलेले आहे, जास्तीचे डबे ठेवत नाही. सगळ्या डब्यामध्ये एक एक साहित्य ठेवलेलं आहे आणि नेहमी करता ते साहित्य त्याच डब्यामध्ये राहतं, म्हणजे लगेच लक्षात येतं की या डब्यामध्ये हे सामान आहे. आणि त्यासोबतच ज्या काही नित्यसेवेचे माझे पुस्तकं आहेत तर जे रोजच्या म्हणजे रोज नित्यसेवेसाठी मी जे पुस्तकं घेते, जे ग्रंथ घेते तर ते मी समोरच्या बाजूला ठेवते आणि जे कधीतरी घेते तर ते मागच्या बाजूला ठेवते, म्हणजे मग सगळे व्यवस्थित आपल्याला घेता येतात. तर अशी थोडीशी सगळं सामान आहे तर ते व्यवस्थित मी त्याच जागेवरती ठेवते, म्हणजे मग घेताना मला माहिती असतं की हे सामान इथेच ठेवलेलं आहे. तर असं सगळं सामान देवघराचं मी व्यवस्थित ठेवते. जसं आपण आपलं किचन सजवतो किंवा घर सजवतो त्याचप्रमाणे जे देवघर आहे ते सुद्धा नीटनेटकं असेल किंवा व्यवस्थित सगळ्या वस्तू जागेवर असतील तर आपल्यालासुद्धा त्या घ्यायला तितक्या सोप्या पडतात आणि व्यवस्थित सगळ्या वस्तू जागच्या जागेवरती सुद्धा राहतात. तर असं सगळं सामान मी व्यवस्थित देवघरामध्ये, आणि देवघराचा जो खालचा सगळा स्पेस आहे, ड्रॉवर असेल किंवा खालचे जे छोटे छोटे कप्पे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा सगळं सामान मी तिथल्या तिथंच ठेवते. कारण काय होतं, मुलांना जर एखाद्या वेळेस मुलांना काहीतरी आणायला सांगितलं की मी हे तिथे ठेवलेलं आहे तर मुलं ते तिथून लगेच घेऊन येतात, कारण मला माहिती आहे की मी हे तिथेच ठेवलेलं असतं. त्यामुळं मुलांनासुद्धा ते घ्यायला सोपं पडतं आणि त्यांनासुद्धा मी मुलांना प्रत्येक वस्तू तिथल्या तिथं ठेवायला सांगते, म्हणजे त्यांनासुद्धा तितकीच सवय लागते आणि आपल्यालासुद्धा ती सवय असल्यामुळे आपली सगळी कामं सोपी होतात आणि मुलांनासुद्धा सगळ्या वस्तू जागच्या जागेवरती ठेवण्याची सवय होऊन जाते. म्हणून देवघर असो किंवा किचन असो किंवा घरातील कुठल्याही वस्तू कुठेही ठेवायच्या हे मुलांना व्यवस्थित माहिती राहतं आणि इतकीच त्यांना सवय होते. तर इथे सगळं सामान माझं व्यवस्थित ठेवून झालेलं होतं, कारण आता मुलं खाली गेलेली होती खेळायला आणि छान असा टिफिनसुद्धा त्यांना मी दिलेला होता. आणि मुलं खेळून टिफिन खाऊन परत खेळून घरी येईपर्यंत मला भरपूर वेळ होता, म्हणून म्हटलं मग रिकामं बसण्यापेक्षा हे सगळं देवघराचं जे सामान आहे तर ते आवरून घेते. तितकाच काय तो वेळसुद्धा निघून जातो आणि साफसफाईसुद्धा होते, कारण आपलं घर हे नीटनेटकं आणि स्वच्छ असेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असं मानलं जातं. म्हणून मग सगळं घर जे आहे ते आपण नेहमी स्वच्छ आणि छान असं नीटनेटकं ठेवायला हवं. तर इथे सगळ्या वस्तू माझ्या व्यवस्थित लावून झालेल्या होत्या. तर आता तुम्हाला थोडक्यात सांगते, हे जे समोरचे सगळे डबे आहे तर त्याच्यामध्ये मी हळदी, कुंकू, अक्षता, त्यानंतर भस्म, चंदन, अष्टगंध आणि काळे तीळ किंवा गुलाल सगळ्या वस्तू ठेवत असते. त्यानंतर वाती ठेवते. इथे समोर एका डब्यामध्ये वाती आहे आणि तांदूळ जे
लक्ष्मी कुंजन सेवा मी करत असते, तर त्यासाठी इथे तांदूळसुद्धा ठेवलेले आहे. तर तेच तांदूळ मी इथे समोरच ठेवते, म्हणजे मग ते लगेच घेता येतात. सोबतच सुरुवातीला जसं तुम्हाला सांगितलं की नित्यसेवेचे जे ग्रंथ आहेत, रोज मी जे ग्रंथ पठण करते तर ते सगळे मी इथे समोर ठेवते. आणि जे कधीतरी पठण करते तर ते मागच्या बाजूला, म्हणजे इथे स्वामींचे बाळगोपाळांचे जे ड्रेस ठेवलेले आहेत, तर त्याच्याच बाजूला मी ते ग्रंथ जे आहे तर ते ठेवून घेतले. त्यानंतर जे देवघरासाठी स्प्रे आहे, गुलाबजल असेल तर ते खाली इथे समोर ठेवलेलं आहे, जेणेकरून तो लगेच घेता येतो. आणि हे सगळं सामान मी 8 दिवसातून एकदा आवरून घेते. तर सगळं सामान माझं व्यवस्थित ठेवून झालेलं होतं. त्यानंतर मग छानपैकी खेळून झालेलं होतं आणि मुलं वरती आलेली होती. आणि त्यानंतर त्यांना भूक लागली होती आणि काहीतरी खायचं होतं, म्हणून म्हटलं चला आज छान असं पपई आणलेलं होतं, तर ते मी चिरून घेतलं. आता सध्या ऊन खूप पडतं आहे आणि मुलांना काहीतरी वेगळं खायचं असतं. उन्हाळा म्हटलं की मुलांना नवीन काहीतरी असं खायचं असतं आणि त्यातल्या त्यात थंड पेय, परत आईस्क्रीम वगैरे असं काहीतरी खायचं असतं. तर अधूनमधून मी मोसंबीचा किंवा संत्रीचा किंवा अंगूरचा ज्यूस वगैरे काढून मुलांना देत असते. आणि त्यासोबतच काही फळं असतील तर ते सुद्धा जास्त प्रमाणात देते, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर फळं आपण खाल्ली पाहिजे. आणि त्यातल्या त्यात कलिंगड किंवा खरबूज असेल तर ते तर आणखीनच खायला हवं. तर इथे आज पपई आम्ही आणलेलं होतं. तर पपई आपण उन्हाळ्यामध्ये खात नाही, कारण ते गरम असतं, पण हे गोड होतं आणि गावरान होतं, म्हणून म्हटलं चला आता हे घेऊया. पपई मग मी चिरून घेतलं आणि त्यानंतर मग खरबूज होतं तर ते सुद्धा चिरायला घेतलं. तर इथे पपईचे मी छोटे छोटे काप केले, कारण मुलांना तसंच खायला दिलं की ते तेवढ्या आवडीने खात नाही. आणि असं काहीतरी छोटे छोटे काप करून व्यवस्थित चिरून दिलं, त्याच्यावरती चाट मसाला किंवा काळं मीठ किंवा आपलं साधं मीठ जरी घातलं तरीसुद्धा मुलं ते आवडीने खातात आणि पोट भरून खातात. तर इथे सगळं पपई मी व्यवस्थित चिरून घेतलं आणि ते एका छोट्या बाउलमध्ये काढून घेतलं. त्यानंतर खरबूज होतं तर ते सुद्धा मी छानपैकी चिरून घेतलं. आता खरबूज जे आहे तर ते आधीच गोड असतं, पण मी माझ्या लहानपणी खरबूज चिरून घेतल्यानंतर त्यावरती साखर टाकून ते खायचे, तर ते मला खूप आवडत होतं आणि आत्तासुद्धा खूप आवडतं. कारण आता लग्न जरी झालेलं असलं तरीसुद्धा मला जसं हवं, मला जसं वाटेल तसं मी करते आणि मला जे खायचं ते मी खाऊ शकते. मला जे बनवायचं ते मी बनवू शकते आणि मुलांनासुद्धा करून खाऊ घालते आणि मी सुद्धा खाते. त्यामुळे असा कुठलाच पदार्थ नाही की तो लग्नाआधी मी खायचे आणि लग्न झाल्यानंतर खात नाही. कारण प्रत्येकीला असं वाटतं की आपलं एक हक्काचं घर असावं, जिथे आपण आपल्याला हवं तसं करू शकतो, आपल्याला हवं तसं आपण वागू शकतो, आपल्याला हवं तसं आपण बनवून खाऊ शकतो. तर तसं माझं आहे. मला जे हवं ते मी बनवून खाऊ शकते आणि जसं हवं तसं मी घरामध्ये राहू शकते, घराला सजवू शकते, घरामध्ये कुठली गोष्ट कुठे ठेवायची, घरातील कोणता कोपरा कसा सजवायचा, हे सगळं सगळं मी बघते आणि ते सगळं मला करताना खूप छान वाटतं. कारण प्रत्येकीला वाटतं की लग्नानंतर आपलं घर आपण आपल्या आवडीनुसार सजवावं, आपल्या आवडीनुसार इथे इथे आपण अशा अशा वस्तू ठेवाव्या. तर आत्ता आम्ही जिथे राहतो हे घर रेंटचं आहे आणि हे रेंटचं जरी असलं तरी कुठलंही घर असो किंवा स्वतःचं असो, आपण जिथे राहतो त्या फक्त 4 भिंती नसतात, ते एक छान असं घर आपण बनवलेलं असतं. त्याच्यामध्ये आपल्या छान छान आठवणी असतात. आपण सुद्धा या घरासोबत छान छान अशा आठवणी आणि आनंदाचे क्षण जे आहे तर ते साठवलेले आहेत. तर इथे दोन्ही फळं जे आहे ते मुलांसाठी मी छानपैकी चिरून घेतले आणि त्यानंतर त्यावरती मीठ, चाट मसाला हे सगळं टाकून घेतलं आणि मग गॅस ओटा थोडा खराब झालेला होता तर तो छानपैकी पुसून घेतला आणि त्यानंतर सगळी फळं घेऊन मग मी मुलांना खायला दिले आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत खाल्ले. माझ्या मुलाच्या गोड स्माईलसोबत आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.